माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय का दाबत असते? तुम्ही नेहमी असे पाहिले असेल की धनाची देवी लक्ष्मी नेहमी भगवान विष्णूंचे पाय दाबत असते. हे दृश्य सगळ्या फोटोंमध्ये असते. त्यामुळे असा विचार येतो की माता लक्ष्मी असे का करते? यामागे एक पौराणिक कथा आहे. एके वेळची गोष्ट आहे. नारदने देवी लक्ष्मीला विचारले की तुम्ही नेहमी भगवान विष्णूंचे पाय का दाबत असता? त्याच्या उत्तरामध्ये माता लक्ष्मीने सांगितले, मनुष्य असो किंवा देवी देवता, ग्रहांच्या प्रभावापासून कोणीही वाचू शकत नाही. एकीकडे जिथे महिलांच्या हातामध्ये देवगुरु बृहस्पती यांचा वास असतो, तर पुरुषांच्या पायामध्ये दैत्यगुरु शुक्राचार्य यांचा वास असतो. त्यामुळे जेव्हा कोणतीही महिला पुरुषांचे पाय दाबते तेव्हा देव आणि दानव यांचे मिलन होते. त्यामुळे धनलाभाचे योग बनतात. त्यामुळे मी नेहमी भगवान श्री हरींचे पाय दाबते. जी माता लक्ष्मी भगवान विष्णूंजवळ आहे ती धन आणि संपत्ती आहे, कारण श्री नारायण यांना त्याचा योग्य वापर माहीत आहे. त्यामुळेच देवी लक्ष्मी भगवान विष्णूंच्या पायाजवळ बसते. त्याबरोबरच या संबंधित आणखी एक पौराणिक कथा आहे. माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी लक्ष्मीची ईर्ष्या करत असे, कारण अलक्ष्मी सुंदर नव्हती. अलक्ष्मीचे डोळे मोठे, केस विस्कटलेले, दात मोठे असे होते. देवी लक्ष्मी जेव्हा भगवान विष्णूंजवळ असे तेव्हा अलक्ष्मी नेहमी तिथे पोहोचत असे. अलक्ष्मीचं असं वागणं माता लक्ष्मीला अजिबात आवडत नव्हतं. तेव्हा लक्ष्मी माता अलक्ष्मीला म्हणाली, तू मला आणि माझ्या पतीला एकटं का सोडत नाही? तेव्हा अलक्ष्मी म्हणाली की माझी कोणीही पूजा करत नाही, त्यामुळे जिथे तू जाशील तिथे मी येईन. हे ऐकून माता लक्ष्मीला खूप राग आला आणि अलक्ष्मीला त्यांनी शाप दिला की मृत्यूचे देवता तुझे पती आहेत. कचरा, लालच, ईर्षा, आळस, राग जिथे असेल तिथेच तुझा निवास असेल. त्यामुळे माता लक्ष्मी नेहमीच त्यांच्या पतीच्या पायांची धूळ स्वच्छ करते. त्यामुळे अलक्ष्मी कधीही त्यांच्याजवळ येत नाही. असं म्हटलं जातं की सौभाग्य आणि दुर्भाग्य एकमेकांबरोबर चालतात. दुर्भाग्य नेहमी तुमच्या आयुष्यामध्ये येण्याची संधी शोधत असते. त्याप्रमाणेच अलक्ष्मीसुद्धा घराबाहेर बसून लक्ष्मीच्या जाण्याची वाट पाहते. जिथे कचरा, लालच, राग, ईर्षा, आळस असतो तिथे भांडण आणि वादविवादाचे वातावरण बनते. जर तुम्हाला घरात असे संकेत मिळत असतील तर समजून घ्या की अलक्ष्मी घरात आली आहे. लोकांनी माता लक्ष्मीची पूजा सतत करत राहिली पाहिजे. त्यामुळे घरात अलक्ष्मी प्रवेश करणार नाही. भगवान विष्णू शेषनागावर का झोपलेले असतात? आपण भगवान विष्णूंना नेहमी क्षीरसागरमध्ये शेषनागाच्या शय्येवर झोपलेले पाहतो. त्यामध्ये भगवान विष्णू खूप शांत मनाने आरामात झोपलेले दिसतात. श्रीहरींना शास्त्रामध्ये जगतपालक म्हटले जाते. त्यांना जगतपिता नावाने सुद्धा ओळखले जाते. खरं तर भगवान विष्णूंचे हे शांत स्वरूप लोकांना वाईट काळामध्ये संयम आणि अडचणींना दूर करण्यासाठी नेहमीच प्रेरणा देते. भगवान विष्णू जे पूर्ण सृष्टीचे चालवणारे आहेत आणि इतक्या मोठ्या जबाबदारीनंतर सुद्धा ते क्षीरसागरामध्ये कालरूपी नागावर शांत होऊन आराम करतात. अशामध्ये ते चिंतन करताना दिसतात. जसे काही जगामध्ये होणाऱ्या सगळ्या अडचणींचे उत्तर शोधत आहेत. यामध्ये
क्षीरसागराला सुखाचे प्रतीक मानले आहे आणि शेषनागाला काल म्हणजेच दुःखाचे प्रतीक मानले आहे. अशामध्ये भगवान नारायण यांचे हे स्वरूप दुःख, अडचणी आणि भीती यापासून मुक्त होऊन प्रत्येक परिस्थितीमध्ये शांत राहण्यासाठी प्रेरित करतात. ज्याप्रमाणे श्री नारायण यांच्यावर जगाचे पालन पोषण करण्याची जबाबदारी आहे, त्याप्रमाणेच माणूससुद्धा प्रत्येक वेळी कर्तव्य आणि जबाबदारींशी जोडलेला असतो. यामध्ये सामाजिक, कौटुंबिक आणि आर्थिक हे 3 कार्य असतात. या जबाबदाऱ्या पूर्ण करताना खूप अडचणी आणि संकट येतात. बऱ्याच वेळा अशी परिस्थिती माणसाला खूप कमजोर करते. माणूस पूर्णपणे तुटून जातो. अशा वेळी माणसाने भगवान श्री विष्णूंचा फोटो पाहून प्रेरणा घेतली पाहिजे की कशा प्रकारे ते कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा शांत, निर्भय आणि निश्चिंत मनाने धर्माचे पालन करतात. नागाच्या शय्येवर झोपल्यानंतर ते कधीही अस्थिर होत नाही. त्याप्रमाणेच माणसाने सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये निश्चिंत राहून त्याचा धर्म निभावत राहिले पाहिजे. भगवान विष्णू यांना श्रीहरींच्या नावाने सुद्धा ओळखले जाते. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट येते किंवा माणूस कोणत्याही मोठ्या अडचणींमध्ये सापडून भगवान विष्णूंचे खऱ्या मनाने स्मरण करतो, तेव्हा भगवान विष्णू त्याचे सगळे दुःख संपवून टाकतात. त्यामुळेच त्यांचे भक्त त्यांना प्रेमाने श्रीहरी असे सुद्धा म्हणतात. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा.